त्यानंतर पाहूयात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात रंगलेल्या शाब्दिक जुगलबंदीची बातमी। 3 वर्षांपूर्वी शिवसेनेमध्ये फूट पडल्यापासून दोघांमध्ये विस्तवही जात नाही। आज विधान परिषदेमध्ये दोन्ही नेते समोरासमोर आले। यानंतर दोघांनी एकमेकांवर जोरदार बार प्रहार केले। निमित्त होता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपत असल्याने निरोपाच्या भाषणाचं। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दानवेंचं कौतुक केलं, पण शिंदेंनी मात्र दानवेंचं कौतुक करताना नाव न घेता ठाकरेंवर जोरदार प्रहार केला। यावेळी उद्धव ठाकरेही विधान परिषदेमध्ये उपस्थित होते। तर सोन्याच्या चमच्यावरून शिंदेंनी मारलेल्या टोल्याला उद्धव ठाकरेंनी सणसणीत उत्तर दिलं। एक कार्यकर्ता म्हणून अंबादास अतिशय उत्कृष्ट काम आपण केलेलं आहे। सोन्याचा चमचा घेऊन तुमचा जन्म झालेला नसला तरी सुद्धा गोरगरीब आणि सर्वसामान्यांच्या घरात जन्माला तुमचा जन्म झाला तरी सुद्धा तुमची भावना आहे की बाबा या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल व्हावा, यासाठी सातत्याने सत्ताधारी पक्षात नसताना देखील विरोधी पक्षात असताना, विरोधी पक्षनेता असताना सरकारकडून जेवढं काही आपण प्रयत्न केलेले आहेत हे सगळ्यांना माहीत आहेत। अनेक जण धडपडत असतात की मला पद मिळालं पाहिजे, माझं पद टिकलं पाहिजे। पद टिकवण्यासाठी म्हणजे आता जसं उल्लेख झाला की अंबादास तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाहीत, पण भरलेल्या ताटाची प्रतारणा पण केली नाहीत। ज्यांनी ताट वाढून दिले त्या पक्षाची प्रतारणा पण केली नाही। नाहीतर त्या ताटामध्ये जे आहे ते माझंच आहे, पण आणखीन मिळावं म्हणून आणखीन दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये जायचं असा अपराध तुम्ही केला नाही। त्याच्याबद्दल खास तुम्हाला सगळी जनता ही धन्यवाद देत असेल। तर विरोधी पक्षनेते म्हणून दानवेंनी चांगलं काम केलं असं सांगतानाच एकनाथ शिंदेंनी जोरदार टोलेबाजी केली। एकनाथ शिंदेंनी लगावलेल्या टोल्यावर उद्धव ठाकरेंनीही जोरदार पलटवार केला। अंबादासजींचे वडील मला वाटतं राज्य परिवहन महामंडळामध्ये नोकरी करायचे आणि बस ही त्यांना लहानपणापासूनच परिचित होती आणि तरी त्यांचा बस डेपो चुकला आणि बसही चुकली। गेल्या लोकसभेच्या वेळेस त्यांना बसमध्ये बसायचं होतं, पण ठीक आहे ते बसू शकले नाहीत। विरोधी पक्ष नेते म्हणून ते काम करतायत। पूर्ण करताना अंबादास तुम्ही जरा जोरात मी पुन्हा येईन बोला, कारण त्याला एक महत्त्व आहे आणि आहे त्याच पक्षातनं। मला अंबादासजींचं कौतुक ऐकायला फार बरं वाटलं, कारण काही जण असे आहेत की आज कौतुक करत जरी असले तरी जेव्हा मी अंबादासना उमेदवारी दिली तेव्हा जरा त्यांचे चेहरे वेगळे होते। आज आत्ता मुख्यमंत्री इथे नाही आहेत, नाहीतर मी अत्यंत मोकळेपणाने जाहीरपणाने मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतोय आणि प्रांजळपणाने कबूल करतो की तुम्ही तुमच्या भाजपच्या किंवा संघाच्या मुशीत तयार झालेला एक चांगला कार्यकर्ता मला दिलात किंवा मी घेतला, म्हणून मी त्यांना धन्यवाद देतोय। आता हे धन्यवाद जसे मी त्यांना देतोय तसे ते मला धन्यवाद देऊ शकतील की नाही, कारण माझ्याकडनं जे त्यांनी घेतलेत। दरम्यान राज्यात आणखी एक नवा राजकीय भूकंप होणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे, कारण मुख्यमंत्री फडणवीसांनी भर सभागृहात उद्धव ठाकरेंना महायुतीमध्ये येण्याची ऑफर दिली। खरं तर गेल्या काही दिवस उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा जोरात आहे। नुकताच मराठी विजयी मेळाव्याच्या निमित्तानं ठाकरे बंधू एकाच मंचावर आले होते, पण एकीकडे ठाकरे बंधूंच्या एकीची चर्चा रंगली असतानाच फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना सोबत येण्यासाठी गळ घातल्यामुळे राज्यामध्ये आणखी एका नव्या राजकीय समीकरणाच्या चर्चेला उधाण आलंय। आता उद्धवजी 29 पर्यंत तर काही स्कोप नाही, पण ऐका 29 पर्यंत आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही। 29 तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल, म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू, पण आम्हाला तिकडे जायचा स्कोप हा काही या ठिकाणी उरलेला नाही। पण मला असं वाटतं की मी अंबादासजी कुठे असले तरी त्यांचा मूळ आत्मा हिंदुत्ववादी। देवेंद्र फडणवीसांनी आज तुम्हाला विधान परिषदेच्या सभागृहात सत्ताधारी बाकावर येण्याची ऑफर दिली आहे। त्यांनी असं म्हटलं की 2029 पर्यंत आम्ही विरोधी बाकावर जाणं शक्य नाही, पण तुम्हाला इथे येण्याचा स्कोप आहे। ठीक आहे, मग काय
नाही आहे का ऑफर दिली आहे, त्यांना तुम्ही स्वीकारता का ती त्यांना offer? माहिती नाही, तो नुसतं बाकाचं नाही, प्रसंग बडा बाका आहे त्याला म्हणा. तर या गोष्टी थोड्या खेळीमेळीने झाल्यात आणि त्या खेळीमेळीनेच घ्यायला पाहिजे. तर पावसाळी अधिवेशनाचा आजचा दिवस गाजला तो आणखी एका घटनेनं, ते म्हणजे विरोधकांचं बनियान टॉवेल आंदोलन. विधानभवनाच्या पाऱ्यांवर विरोधकांनी आक्रमक होऊन बनियान आणि टॉवेल गुंडाळून आंदोलन केलं. महाराष्ट्राची लूट करणाऱ्यांना चड्डी बनियान गँगचा धिक्कार असो अशाचा बॅनर हाती घेत विरोधकांनी थेट सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी केली. संजय गायकवाड, संजय शिरसाट आणि सत्ताधारी मंत्र्यांवर विरोधकांनी यावेळी खोचक टीकाही केली. महाराष्ट्राची ही लूट थांबवायची अशी मागणी यावेळी विरोधकांनी केली आहे. महाराष्ट्राची ही लूट थांबवावी अशी मागणी या आंदोलनाच्या वेळेला करण्यात आली. महाविकास आघाडीच्या वतीनं या चड्डी बनियान गँग आणि हिला सपोर्ट करणारे, हिला पाठिंबा देणारे, याला आशीर्वाद देणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, कारण तेही जबाबदार आहे याला. जर त्यांनी यांना आवरलं असतं किंवा आवर घालायचा प्रयत्न केला तर निश्चित थांबतील, परंतु यांचे दररोज मोठे मोठे पराक्रम बाहेर येतात. आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही चड्डी बनियान गँगच्या विषयी एक आंदोलन केलेलं आहे. बनियान घालून आणि टॉवेल गुंडाळून हे आंदोलन आम्ही केले. आज पैशाची बॅग एका मंत्र्यांच्या खोलीमध्ये दिसते, त्याच्यावर कारवाई होत नाही. स्वतः कॉग्निजन्स घेऊन पोलिसांनी तपासला केला पाहिजे की ही पैशाची बॅग होती का कपड्याची बॅग होती. मला वाटते गृह खात्यानं यामध्ये कारवाई सो मोठो केली पाहिजे. या मंत्र्यांना बोलवून त्याचा जबाब घेतला पाहिजे. जर ते म्हणत असतील कपड्याची बॅग होती तर त्यांना क्लीन चिट द्या की कपड्याची बॅग होती म्हणून पोलीस खात्यानं चौकशी करावी. संभ्रम अवस्था जी महाराष्ट्रामध्ये आहे या सगळ्यामध्ये, याचा अर्थ या सगळ्या गैरकृत्याला सरकार पाठीशी घालते आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीतर्फे आंदोलन केले. दोन ठाकरे बंधू एकत्र येणार का याची कमालीची उत्सुकता असतानाच या युतीबाबत संभ्रमही कमालीचा वाढलाय. आणि हा संभ्रम वाढवण्यामागे मुख्य भूमिका आहे ती राज ठाकरेंची. एकीकडे उद्धव ठाकरे दोन्ही भावांच्या एकत्र येण्यावरून अतिशय पॉझिटिव्ह विधानं करत असतानाच राज मात्र चुप्पी तोडत नाहीयेत. आता तर अनौपचारिक गप्पांचा पत्रकारांनी अर्थाचा अनर्थ केल्याचं म्हणत राज ठाकरे यांनी एका वाक्यातच युतीबाबत पॉज बटन ऑन केलंय. पाच जुलैला 2 दशकांनंतर दोन्ही ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर आले. हे दृश्य पाहून अनेकांनी या दोन्ही भावांची राजकीय युती झाल्यावरती जवळपास शिक्कामोर्तब केलं. हे दोघे भाऊ एकत्र येण्याआधी कार्यकर्ता लेवलला शिवसेना आणि मनसेचं आधीच मनोमिलन झालं होतं. दुसरीकडे मेळाव्यात आणि मेळाव्यानंतर उद्धव ठाकरे सातत्यानं युतीबाबतची सकारात्मक वक्तव्यही करतात. शिवसेना म्हणजे आता राज मी तुला माझ्या सोबतच घेतो, कारण आपण तेव्हा एकत्रच होतो, आता सुद्धा पुढे एकत्र चाललेलो. म्हणजे आम्ही एकत्र येणार, आल्यानंतर निवडणुकीपर्यंत एकत्र राहतील का? सत्ता प्राप्ती, काही जण म्हणतात की यांचा मराठीचा नाही, महापालिकेचा आहे. अरे नुसता महापालिकेचा नाही तर आमच्या महाराष्ट्राचा आहे. आम्ही महाराष्ट्र सुद्धा काबीज करू. माझ्या आजोबांपासून त्यांच्यानंतर शिवसेना प्रमुख मी आहे, आदित्य आहे, आता सोबत राज आलेला आहे. पण राज ठाकरेंनी या युतीबाबतचा सस्पेन्स कायम ठेवत दोन्ही बाजूंकडचा संभ्रम वाढवल्याचं चित्र आहे. इगतपुरीत पत्रकारांशी बोलताना अनौपचारिक गप्पांमध्ये राज ठाकरेंनी 5 जुलैचा मेळावा राजकीय नव्हता तर तो मराठी माणसाच्या विजयाचा होता असं स्पष्ट केलं. राज ठाकरेंच्या याच अनौपचारिक गप्पांचा धागा पकडत युतीबाबतच्या उलटसुलट चर्चा रंगू लागल्या. पण या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देण्याचं काम राज ठाकरेंनी त्यांच्या एका ट्विटमधनं केलंय. युतीचं काय असं जेव्हा विचारण्यात आलं त्यावर मी त्यांना युतीच्या चर्चा तुमच्याशी करायच्या का आता असं उत्तर दिलं. काही इंग्रजी आणि मराठी वर्तमानपत्रांनी आणि निवडक माध्यमांनी मी न बोललेले शब्द माझ्या तोंडात घातले की युतीचा निर्णय महापालिका निवडणुकांच्या आधीची परिस्थिती बघून घेतला जाईल.
की कुठली नवी पत्रकारिता जन्माला आली आहे? हा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर दोनही पक्षांच्या युतीबाबतचा विषय तुर्तास मनसेच्या बाजूने गुंडाळून ठेवल्याची चर्चा सुरू झाली. पण असं असलं तरी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सकारात्मकता मात्र अजिबातच कमी झालेली नाही. कधीतरी मीडियाने या विषयाला पूर्णविराम दिला पाहिजे. काही का जर राज ठाकरे असं म्हणतायत अद्याप म्हणजे नाही, निवडणुका जेव्हा जाहीर होतील तेव्हा पाहू, म्हणजे निवडणुका होईपर्यंत त्यांनी अल्पविराम दिला पाहिजे या विषयाला. तुम्ही रोज प्रश्न विचारून उत्तर तेच मिळणार आहे ना. म्हणून असं म्हणतो की माननीय उद्धव ठाकरे यांची मुलाखत वाचा आणि आज राज ठाकरे यांनी समाज माध्यमावर म्हणजे त्यांच्या एक्स अकाउंटवरती जी भूमिका मांडली तेही पहा. अगदी पहिल्या दिवसापासून ठाकरेंच्या शिवसेनेनं मनसेसोबतच्या युतीबाबत कमालीची सकारात्मकता दाखवली आहे. किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतो. पण राज ठाकरे सावध भूमिकेत आहेत. दोन्ही ठाकरेंच्या या स्थितीवरनं सत्ताधाऱ्यांनी टोलेही लगावले. राजसाहेबांचा एक स्वतंत्र विचार असतो. राजसाहेबांचा एक राजकीय विचार वेगळ्या पद्धतीचा असतो. ते स्वतःचे निर्णय स्वतः घेतात. त्याच्यामुळे ते कुठच्याच पक्षावर अवलंबून नाहीत. परंतु जे काही पक्ष आता त्यांच्यावर अवलंबून आहेत ते त्यांच्याबरोबर युती करण्यासाठी उतावळी झालेत. त्यांना देखील त्यांनी समजून सांगितलेलं आहे की ज्यावेळी बोलायचं त्यावेळी मी बोलेन आणि युती कोणाबरोबर करायची आणि कधी करायची हे मला चांगलं कळतं, असा त्याचा मतितार्थ आहे. दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीचं कोडं सध्या अनेकांना उलगडत नाहीये. 5 जुलैच्या मेळाव्यानंतर राज ठाकरेंनी युतीबाबत सायलेंट मोड ऑन केलाय. दोन्ही ठाकरेंची युती ही राज्याच्या राजकारणाला नवं वळण देणारी असेल. त्यामुळे सध्याची राज ठाकरेंची वेट अँड वॉचची भूमिका काय सूचित करते याचं डिकोडिंग करण्यात अनेक जण व्यस्त आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एकीकडे मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीच्या चर्चांनी जोर धरलाय, तर दुसरीकडे फडणवीसांनी ठाकरेंना ऑफर दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र एकनाथ शिंदेंनीही आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना आणि आनंदराज आंबेडकरांची रिपब्लिकन सेनेच्या युतीमुळे शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आल्याची चर्चा सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेच्या युतीची घोषणा करण्यात आली. यापूर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी नामदेव ढसाळ आणि अर्जुन डांगळे यांच्यासोबत शिवशक्ती आणि भीमशक्तीचा प्रयोग केला होता. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत युती केली होती, पण तो प्रयोग अयशस्वी झाला. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आनंदराज आंबेडकरांच्या पक्षासोबत युती त्यांनी घडवून आणली आहे. शिवसेना आणि रिपब्लिकन सेना या दोन्ही सेना आहेत आणि रस्त्यावर अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या सेना आहेत. एक बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा घेऊन चालणारी सेना आणि दुसरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांच्या रक्ताचा वारसा घेऊन चालणारी सेना. आनंदराज आंबेडकर लोकसभेच्या आधी आमच्याकडे आले होते, आमच्याशी चर्चा झाली होती. ठीक, प्रकाश आंबेडकरांचं ऐकलं जातं एवढंच मला माहिती. आनंदराज आमच्या सगळ्यांचे मित्र आहेत, त्यांचा एक स्वतंत्र पक्ष आहे आणि लोकसभेच्या आधी त्यांच्याने आमच्या बैठका नक्कीच झाल्या होत्या.